नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे गिन्नी रेसिपीजमध्ये। आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचा हलवा। म्हटलं काहीतरी गोड बनवावं म्हणून व्हिडिओ बनवलाय। तर पहा, मी इथे काय घेतलं। इथे मी अर्धा किलो भोपळा घेतलाय, धुवून किसून घेतला आहे त्याला। इथे मी अर्धी वाटी मावा घेतला आहे, म्हणजेच खवा। अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि काजू बदाम घेतले आहेत, असे बारीक कट करून घेतलेत, म्हणजे थोडेसे। थोडासा ग्रीन फूड कलर घेतलेला आहे आणि 2 चमचे तूप घेतलेला आहे। अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आणि इथे 4 विलायची घेतलेल्या आहेत, ह्या अशा सोलून फक्त। तर चला तर मग बनवूया आपण भोपळ्याचा हलवा। इथे मी तूप टाकत आहे, हे 2 चमचे। त्यामध्ये आपण पहिले हे ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया। मी कढई ठेवली होती आधी गरम करायला, तर यामध्ये थोडंसं आपण ड्रायफ्रूट्स हलकसे भाजून घ्यायचं आहे। पहा, असे मी भाजून घेतले आहेत ड्रायफ्रूट्स। आता आपण ही विलायची टाकून घेऊया 4। त्यानंतर हा भोपळा टाकायचा आहे। याला मीडियम 4 ते 5 मिनिटं भाजायचं आहे। पहा, या प्रकारे आपला भोपळा भाजून झालेला आहे। 5 मिनिटं भाजलाय मी याला। आता यात आपण दूध टाकून घेऊया। हे दूध मी गरम केलं होतं, अर्धा लिटर दूध आहे हे। याला मी टाकून घेते आता। आता याला आपल्याला पूर्ण शिजू द्यायचं आहे, आटू द्यायचं आहे पूर्ण। त्यानंतर टाकूया आणि मी हे ड्रायफ्रुट्स पण आधीच टाकून घेते, म्हणजे जरा सॉफ्ट होतात। थोडंसं दूध मी या फूड कलरमध्ये टाकून घेते, नंतर आपल्याला टाकायचं आहे। आत्ता टाकलं तर मग आपलं दूध फुटून जाईल। पहा, असं झाला आहे आपला हलवा दूध टाकून शिजून एवढा आटून झालाय। तर मी यात हा फूड कलर टाकते, याच्यामध्ये आपण दूध टाकलेलं। त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये साखर टाकून मग पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे याला। तर मी साखर टाकून घेते। आता याला आपल्याला पाणी साखर सोडेल ना, ते आटू द्यायचं आहे। मग त्यानंतर आपण मावा टाकून घेऊया। पहा, आपलं साखरेचं पाणी आटून झालं आहे। यात मी हा मावा टाकून घेते। मावा नसेल तर काय हरकत नाही, आपलं दूध फुल क्रीमवाला असला ना, तर मग मावा असला नसला काय फरक पडत नाही। पण मी थोडासा मावा टाकला, माझ्याकडे होता मग घरामध्ये। आता याला माव्याला पूर्ण याच्यात एकजीव होऊ द्यायचा आहे, मग आपला हलवा रेडी। पहा, कसं झाला आहे आपला भोपळ्याचा हलवा बनवून। तुम्हाला हा हलवा इतका आवडेल ना, गाजराच्या हलव्याला पण फेल करेल असा हा हलवा आहे। एकदम सोप्या पद्धतीत होतो, काही जास्त इंग्रेडियंट्स लागत नाहीत याला। तर तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तुमची गिन्नी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।